स्वामी भक्त हो, आता येत आहे दत्त जयंती. दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण बऱ्याचशा सेवा करत असतो, पूजा अर्चा करत असतो. दत्त जयंती म्हटलं की दत्त भक्तांसाठी हा जणू काय एक दिवाळीचा सण असतो. ही सेवा करायची, ती सेवा करायची, महाराजांना याचा नैवेद्य बनवायचा. बरेचसे स्वामी भक्त याची पण वाट पाहून असतात की या कालावधीत आम्हाला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. या कालावधीत बघा बऱ्याचशा केंद्रात प्रहर पण चालू असतात. मन असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. जी ही व्यक्ती आयुष्यात येऊन गुरुचरित्राचे पारायण करते ना, ती मुळातच खूप भाग्यवान असते. बऱ्याचशा समस्यांसाठी आपण गुरुचरित्र पारायण करत असतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आपणाला या महिन्यात गुरुचरित्राचे पारायण कधी करायचे आहे, त्याची सांगता कधी करायची आहे, दत्तजयंती कधी आहे हे आज आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी मी गुरुचरित्र पारायण का करावं. काही काही लोक असे असतात त्यांना बघा जगणेच नको वाटते, आत्महत्या करू वाटते, किंवा ज्यांना असे वाटते की जीवनात काहीच आता अर्थ नाही आहे, सगळंच संपले, खूप कर्जपाणी आहे, मला कोण रिस्पेक्ट देत नाही आहे, मला खूप कमी लेखतात, लग्न जमत नाही आहे, मुलंबाळ होत नाही आहेत, स्वतःचे घरही होत नाही आहे, नोकरी लागत नाही आहे, कितीतरी समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या कशानेच सुटत नाही आहेत, कुठलाच मार्ग सापडत नाही आहे. त्याच्यावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे गुरुचरित्र. बघा हा जो ग्रंथ आहे ना, तुमचं आयुष्य बदलून टाकेल, आयुष्याचं सोनं करेल. म्हणतात की आयुष्यात येऊन एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं. जे आज माझ्या या व्हिडिओवरती आहेत त्या दादांना, त्या महिलांना मला कळकळीची विनंती करायची आहे की तुम्ही आयुष्यात येऊन एकदा तरी पारायण करावे. आणि ते पारायण करण्यासाठी आता एक खूप मोठी संधी येत आहे आपल्याला पुण्याचा बँक बॅलन्स जमा करण्यासाठी. कारण आता दत्तजयंती येत आहे, या काळात आपल्याला पारायण करायचे आहे. तर पारायण कोणी करावे, तर हे पारायण महिला, पुरुष, विवाह न झालेले, मुलं मुली, विधवा महिला, अगदी कोणीही हे पारायण करू शकते. गुरुचरित्राचे पारायणाचे नियम म्हटलं की लोकांना खूप मोठा धाक पडतो की ताई 7 दिवस मी काय खायचं, कसं करायचं, खूप कडक काही नियम नाही आहेत, काहीही अवघड नाही आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील. गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद मानला जातो. हा एक साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप प्रसादिक वरद ग्रंथ आहे. या कालावधीमध्ये घरामध्ये बिलकुलही मांसाहार चालणार नाही. गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही केंद्रात करणार असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असणार आहात. कारण घरात पारायण केल्यावर 10 पट पुण्य मिळते आणि केंद्रात पारायण केल्यावर ते पुण्य 100 पट आपल्याला लाभत असते. कारण ते सामूहिक पारायण असते. सामुदायिक पारायणाचे अनुभव आणि फलश्रुती खूप आहेत, खूप म्हणजे खूप आहेत. तुम्ही अनुभवून पहा. बघा मला जर शक्य असेल तर तुम्ही नक्की केंद्रात जाऊन पारायण करा, आणि जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरीही पारायण करू शकताय. पण या 7 दिवसांमध्ये आहे ना, कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा, मांसाहार बंद करायचा, घरात कुठल्याही प्रकारचा मांसाहार आणायचा नाही, किंवा कोणी बाहेरून खाऊनही घरामध्ये यायचं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे कडकडीत ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारायण तर करणार आहोत, पण मनामध्ये कोणाविषयी वाईट विचार, पाप आहे, किंवा पारायण काळात जर तुम्ही कोणाविषयी वाईट विचार करता, तुमच्या मनामध्ये जर कोणाविषयी वाईट भावना आहे, तर त्या गुरुचरित्राच्या पारायणाला काहीच अर्थ राहत नाही बरं का हो. घरी जेव्हा आपण पारायण करतो ना, तेव्हा ते 7 दिवसातच पारायण असतं. म्हणजे जे घरात करणार आहेत त्यांच्यासाठी मी अगोदर सांगते की त्यांनी सुरुवात केव्हा करावी. तर त्यांनी आहे ना, दत्तजयंती आहे 26 तारखेला, 26 डिसेंबरला दत्तजयंती आहे. तर मंगळवारी आहे ना दत्तजयंती येत आहे. आपल्याला सोमवारी म्हणजे 25 तारखेलाच याची समाप्ती करायची आहे. अशा पद्धतीने आहे ना आपल्याला पारायणाला सुरुवात करावी लागणार आहे. कारण पण सांगते मी, काय असते ना, अमावस्या आणि पौर्णिमा या टायमिंगला आपण या पारायणाची केव्हाही समाप्ती करायची नसते. तुम्ही एक गोष्ट केव्हाही लक्षात ठेवा, तुम्ही आता दत्तजयंती आहे म्हणून पारायण करता आहात, पण तुम्ही केव्हाही तुम्हाला जेव्हा इच्छा होईल तुम्ही पारायण करू शकताय. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की केव्हाही अमावस्या आणि पौर्णिमेला या पारायणाची समाप्ती आली नाही पाहिजे.
आणि तुम्हाला आहे ना या दत्त जयंतीपर्यंत या महिन्यामध्ये जर तुम्हाला पारायण करायचे असेल तर मी तुम्हाला सांगते तुम्ही पारायण केव्हा करा. तर पारायणाला सुरुवात तुम्ही घरीच पारायण करणार असताल ना तर 19 तारखेला म्हणजे मंगळवारी आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. तर पारायणाला सुरुवात करण्या अगोदर आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी काय करायचं, 4 काळे कुत्रे आणि एका गाईला घास द्यायचा. तुम्हाला जर काळे कुत्रे नाही भेटले तर तुमच्या नजदीक जे तुम्हाला कुत्रे भेटतील तर त्यांना आहे ना छोट्या छोट्या चपात्या बनवून त्यांना खाऊ घालायच्या. तर यामध्ये पण आहे ना काही ताईंचा प्रश्न असेल, ताई आमची पिरियडची डेट आम्हाला 19 ते तुम्ही जे दत्त जयंतीपर्यंत बोलताय त्याच्या मध्यंतरीच आमची पिरियड्सची डेट आहे, तर आम्ही काय करू? तर तुम्ही आहे ना तुमची पिरियड येऊन गेल्याच्या नंतरनं जरी पारायण केले तरी चालेल किंवा त्याच्या आतमध्ये जरी तुम्ही पारायण केले तरीही चालेल, पण पारायणाची सुरुवात केव्हाही आहे ना शनिवारी किंवा गुरुवारी करावी. आपण आहे ना बरेच व्रतवैकल्य करतो, पण पारायण असे आहे की यात खंड पडता कामा नये. तुम्ही पारायणाला सुरुवात केली आणि मध्येच पिरियड्स आले, तिथेच खंड न पडू देता ती सेवा कोणाकडून तरी आहे ना तुम्हाला पूर्ण करून घ्यावी लागेल. तर केंद्रात कसे असते, 7 दिवसाची पारायण असते आणि 8व्या दिवशी सांगता असते. म्हणजेच पहा 26 तारखेला दत्त जयंती आहे ना, तर केंद्रातल्या पारायणाचा 7वा दिवस आणि 27 तारखेला केंद्रातील महाआरती होते. म्हणजे महाआरती होते, मांडियाळी होते, जेवण वगैरे प्रसाद असतो. ज्यांच्याकडे ग्रंथ नाही त्यांनी लवकरात लवकर आहे ना ग्रंथ आणण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी त्यांच्या आजूबाजूला जर कोणाचा ग्रंथ भेटला त्यांना तर तो आणूनसुद्धा तात्पुरता वाचू शकताय. पण आपल्या घरामध्ये आहे ना खरंच गुरुचरित्राचा ग्रंथ आपल्या घरामध्ये असणे आवश्यक आहे. आणि ग्रंथामध्ये आहे ना इतकी पॉवर आहे, इतकी ताकद आहे ना तुमच्यापाशी, तुमच्या घरामध्ये केव्हाही वाईट शक्तीचा संचार होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचा ग्रंथ असणे खरंच आवश्यक आहे. पहिल्या काळामध्ये बघा बोलायचे की गुरुचरित्राचा ग्रंथ महिला वाचू शकत नाही आहेत. तर का वाचत नव्हत्या हे पण मी सांगते. कारण त्यात आहे ना काही असे वाक्य होते की त्याने महिलांचा गर्भपात व्हायचा, म्हणून महिलांना सांगायचे की तुम्ही गुरुचरित्र वाचू नका. पण गुरुमाऊलींनी जो आपल्यासाठी प्राकृत मराठी भाषेत ग्रंथ काढलेला आहे, वाचायलाही सोपं आहे आणि समजायलाही त्याहूनही सोपं आहे. तर यात आहे ना 53 अध्याय असतात, ते तुम्हाला वाचायचे असतात. हा ग्रंथ असा आहे की ज्या महिलेला 10 ते 15 वर्ष झाले लग्नाला तरी संतानप्राप्ती होत नाही आहे, मूलबाळ होत नाही आहे, अशा महिलांनाही गर्भधारणा होत असते या ग्रंथाच्या वाचनाने. आता काही नियम सांगते मी, ते तुम्हाला आहे ना कडकडीत पाळायलाच पाहिजेत. आणि नियम जर तुम्ही पाळणार असताल तरच पारायणाला सुरुवात करा, अन्यथा या ग्रंथाला तुम्ही वाचू पण शकत नाही. आता तुमच्या घरामध्ये जे एखादी गर्भवती महिला आहे, तिचा 9वा महिना चालू आहे, 9वा महिना होऊन 10 दिवस झाले, 15 दिवस झाले किंवा 9वा महिना नुकताच लागलेला आहे, पण 9व्या महिन्यात आहे ना अचानक डिलिव्हरी पण होऊ शकते. त्याच्यामुळे आहे ना तुम्ही हे पारायण करू नका, का तर त्या पुढील गोष्टी आपल्या हातात नाही आहे, तो नशिबाचा खेळ असतो. त्याच्यामुळे केव्हाही डिलिव्हरी होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही आहे ना पारायणाला सुरुवात करू नका. पारायण कालावधीमध्ये ज्याने पारायणाला बसलेले आहे, वाचनाला जो व्यक्ती घरातील बसलेला आहे त्याने आहे ना दिवाणवरती बसायचं नाही, झोपायचं नाही, सोफ्यावरती सुद्धा बसायचं नाही, झोपायचं नाही. अशांनी काय करावे, जिथे आपण पारायणाला बसलेलो आहोत म्हणजे आपण देवघरामध्ये पारायण करणार आहोत, तर आहे ना देवघरामध्येच तुम्हाला या 7 दिवसांपर्यंत तिथे झोपायचं आहे. फरशीवरती सतरंजी चटई वगैरे हातरून तुम्हाला खालीच झोपायचं आहे. माझ्या काही ताई, मावशी, दादा यांचा प्रश्न असेल, ताई आम्हाला मणक्याचा आजार आहे, खुब्याचा आजार आहे, आम्ही फरशीवरती झोपू नाही शकत, आम्हाला त्रास होतो. तर तुम्ही काय करा, तुमच्या बेडवरती जी गादी आहे ती गादी काढा, त्याच्यावरती चटई सतरंजी अंथरून तुम्ही तिथे झोपला तरीही चालेल. काही ताई मावशींचा असा पण प्रश्न असेल की ताई आम्हाला जास्त वेळ बसणं शक्य नाही, तर कसं असतं ना, होतो गुडघ्याचा त्रास कोणाकोणाला असू शकतोय, तर तुम्ही काय करा, प्लॅस्टिकच्या चेअरवरती बसून जरी पारायण केलं तरीही चालेल. फक्त आहे ना तुमच्या पायाखाली आसन असू द्या. आता माझ्या काही ताई मावशी अशा पण आहेत, आम्हाला वाचता येत नाही, पारायण करायची तर खूप इच्छा आहे पण आम्हाला वाचता येत नाही, तर आम्ही काय करावे. तर केंद्रात आहे ना पारायण काळात भरपूर सेवा असतात, तुम्ही तिथे जाऊन जरी एखादी सेवा केली तरीही चालेल. झोपतानाचा एक नियम, मुख्य नियम लक्षात घ्या, झोपताना आहे ना आपल्याला डाव्या कुशीवरती झोपायचे आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगते. दत्त महाराज आपल्याला संकेत देत असतात.
जिथे पारायण चालू आहे त्याच ठिकाणी आपल्याला झोपायचे आहे. पारायण कालावधीमध्ये गावाची वेस वळून कोठेही जायचं नाही. जर अचानक कुठली कंडिशन आली, म्हणजे खूप बेकार सिच्युएशन असेल की तुम्हाला त्या ठिकाणी जाणं महत्त्वाचं असेल, तर तुम्ही ते जाऊ शकताय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पारायणाला खंड पडणार नाही याची नक्की काळजी घ्या. तर पारायण आपण दिवसामध्ये केव्हा करू शकतो? ब्रह्ममुहूर्तापासून दुपारी 12 वाजेपर्यंत, म्हणजे 4 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत, आणि 12 ते 12:30 हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. त्यामुळे या कालावधीमध्ये चुकूनही ग्रंथाचं पारायण करायचं नाही. या कालावधीमध्ये ग्रंथ झाकून ठेवायचा आणि त्याच नंतरनं 12:30च्या पुढं 5-10 मिनटं झाल्याच्या नंतरनं तुम्ही 4 वाजेपर्यंत केव्हाही वाचू शकताय. 7 दिवस आहे ना, जीवाचे हाल झाले तरी चालतील, पण पारायण मनोभावे करा. ज्यांना गुरुचरित्र ग्रंथ वाचणं शक्य नाही त्यांनी प्रहर करा. प्रहरामध्ये सुद्धा इतके अनुभव येतात ना, लोकांना भरपूर अनुभव आलेले आहेत प्रहरामुळे. त्यामुळे आहे ना, प्रहर करा. प्रहरामध्ये कंटिन्यू 1-1 तास आहे ना, तिथे सेवा दिली जाते. कोणाला 1 तास जप करायला सांगतात, कोणाला स्वामीचरित्र सारामृत कंटिन्यू 1 तास वाचायला सांगतात, कोणाला वीणा वाजवायला सांगतात. आणि या सेवेतून आलेला अनुभवसुद्धा खरंच खूप विलक्षण असतो. या सेवा इतक्या प्रभावशाली असतात ना, आपल्याला आहे ना वर्षभर कुठल्याच संकटाचा सामना करावा लागत नाही. 7 दिवस पारायण चालू आहे, लसूण कांदा वर्ज्य करायचा, एक धान्य खायचे. तुम्ही जर 7 दिवस म्हणजे पहिल्या दिवशी जर चपाती खाल्ली तर 7 दिवस तुम्हाला चपातीच खावी लागणार आहे. तुम्हाला ज्वारी बाजरी खाऊन चालणार नाही. तुम्हाला द्विदल धान्यही खायचे नाही आहे, शेंगदाणे खायचे नाही आहे, डाळ खायचे नाही आहे. आता शेंगदाणे खायचे नाही म्हटलं की ताईंच्या मनात येईल, ताई या 7 दिवसामध्ये माझा एक उपवास येतो तर मला खिचडी खावी लागती. तर ताई एक दिवस तुम्ही प्लीज सहन करा. तुम्ही फुलाहार घ्या, तुम्ही दूध घ्या, ज्यूस घ्या, फक्त आहे ना शेंगदाणे वर्ज्य करा. त्याचबरोबर आहे ना, आपल्याला या 7 दिवसांमध्ये भात पण वर्ज्य करायचा आहे. पारायण करताना कोणत्याही प्रकारचा आपल्याला ढेकर येता कामा नये, गॅस पास झाला नाही पाहिजे. त्यामुळे हे काही आहेत ना नियम, तर याच्यासाठीच आहेत. ज्या पदार्थाने तुम्हाला त्रास होतो ना, तो पदार्थ तुम्हाला तुमच्या आहारातून वर्ज्य करायचा आहे. तुम्हाला जर शेपूच्या भाजीने ढेकर येत असेल तर तुम्ही शेपूची भाजी वर्ज्य करा. तुम्हाला मेथीच्या भाजीने त्रास होत असेल, म्हणजे जळजळ वगैरे होणे, तरीही तुम्ही मेथीची भाजीसुद्धा वर्ज्य करा. पालेभाज्या सर्व प्रकारच्या खाल्ल्या तरी चालतील. फक्त तुम्हाला त्रास होत असेल तर ती गोष्ट आहारातून वर्ज्य करा. द्विदल धान्य वर्ज्य करा. त्याचबरोबर बाहेरचे काहीही खायचे नाही. त्याचबरोबर मैदा पण वर्ज्य करायचा. मैद्याने सुद्धा त्रास होतो, त्यामुळे मैदा वर्ज्य करायचा. हॉटेलचेही चालणार नाही. ताई काही कारणाने आम्हाला बाहेर जावे लागले, तर ठीक आहे, काहीतरी कारण आहे म्हणून तुम्ही बाहेर गेलेला आहात तर ठीक आहे, पण असं करू नका ताई ह्याच्या बड्डेची पार्टी आहे म्हणून आम्ही चाललोय, हे जमणार नाही. हे पारायण आहे, तुम्ही काहीतरी संकटात आहात किंवा तुम्ही ही सेवा करायची आहे म्हणून करत आहात, तर अशी कारणे काही चालणार नाही. तुमच्याकडे काही कारण असेल, म्हणजे अचानक तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी कुठंतरी काहीतरी महत्त्वाचं कारण आहे म्हणून बाहेर गेलात ताई, तर स्वतःच्या खर्चाने तुम्ही खाऊ शकताय. पण विनाकारण कुठं कार्यक्रम आहे, इकडं चाललो तिकडं चाललो, हे जमणार नाही. खूप काही नियम नाही आहेत, तुम्ही हे सर्व नियम पाळू शकताय, सेवा करू शकताय. माझ्या सर्व स्वामी भक्तांनी पारायण करावं. केंद्रात प्रहरीला तर आवर्जून जावं. पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, घरात खूप बेकार सिच्युएशन आहे, सासू सुनेचं जमत नाही, आईचे मुलाचे जमत नाही, वडिलांचे आणि मुलाचेही पडत नाही, नवरा बायकोचे जमत नाही, मुलं बाळं ऐकत नाही आहेत किंवा मुलं बाळं होत नाही आहेत, सारखा गर्भपात होतोय. असाध्य गोष्टी साध्य करण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे. गुरुचरित्राचे पारायण झाल्यानंतर संध्याकाळी रोज आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करायचे आहे. म्हणजे दिवसभरामध्ये आपल्या तोंडातून जर कुठला अपशब्द गेलेला असेल किंवा पारायण काळामध्ये ज्यावेळेस आपण पारायण करतो त्यावेळेस वाचनामध्ये जर एखादा शब्द आपल्याकडून चुकून गेला असेल तर त्याचे पाप आपल्याला लागू नये म्हणून विष्णू सहस्त्रनामाचे आपल्याला संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर वाचन करायचे आहे. तर या सर्व सेवा मी माझ्या मनाने सांगत नाही आहे. हे सर्व नियम अटी गुरुचरित्र ग्रंथाच्या पेजवरती म्हणजे पहिल्या पानावरती दिलेले आहेत. तुमच्याकडे जर गुरुचरित्र ग्रंथ असेल तर हे नियम तुम्हाला माहिती असणार आहेत. आणि जरी तुम्ही प्रथमच हे गुरुचरित्र पारायण करत असाल तर तुम्ही आहे ना त्या पुस्तकामध्ये पाहूनही नियम अटी लक्षात घेऊ शकताय. तर मांडणी कशी करायची यावरती माझा डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे, तोही जाऊन पहा. नक्की तुम्हाला त्यापासूनही मदत होईल. चलात मग सर्वजण मिळून गुरुचरित्र पारायण करूयात. ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यांच्या
म्हणजे सिच्युएशन लक्षात घेऊन करा तुम्ही. तुमचं म्हणजे पुढचे डेट्स वगैरे काय असतील ते लक्षात घेऊन तुम्ही पारायण करा. जर सर्व व्यवस्थित असेल तर आपण सर्वजण मिळून संगच पारायणाला आपण सुरुवात करूयात. चलात मग, माझ्या मते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला खरंच आवडलेला असणार आहे. माझा आजचा व्हिडिओ आवडलेला असेल, माझी माहिती आवडलेली असेल तर माझ्या व्हिडिओला खरंच जास्तीत जास्त लाईक करा. माझ्या व्हिडिओला शेअर पण करा, जेणेकरून एखाद्या भगिनीला याच्यापासून मदत होऊ शकेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.